नमस्कार मित्रांनो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लोकप्रशासन या कोर्समध्ये चौथा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये चौथ्या घटकामध्ये धोरण निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, पॉलिसी मेकिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि निर्णय प्रक्रिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डिसिजन मेकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन घटक आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या 3 घटकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या घटकावर प्रकाश टाकला आहे. यामध्ये धोरण निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही काय आहे हे आपल्याला समजावून घेता येऊ शकेल. धोरण निर्मिती त्याला आपण पॉलिसी मेकिंग असं देखील म्हणतो. ही एक पॉलिसी मेकिंग किंवा धोरणाची निर्मिती करत असताना ही प्रक्रिया साधी, सरळ, सोपी अशी नाही आहे. त्यामध्ये अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय घटकांचा विचार करावा लागतो. पारंपरिक धोरण निर्मिती पद्धतीमध्ये सरकार किंवा संस्था मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करत असत आणि त्याचे विश्लेषण केले जात होते आणि त्यानुसार धोरणाची निर्मिती केली जात होती. परंतु ही प्रक्रिया धोरण निर्मितीची फार वेळ लागणारी प्रक्रिया आहे किंवा ती श्रमाची प्रक्रिया म्हणून देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा लोकप्रशासनामध्ये वापर होत असताना ही प्रक्रिया अधिक सोपी झाली किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका ठरत आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. AI चा वापर करून धोरणकर्ते किंवा जी धोरण निर्माण करणारे घटक आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण इन्फॉर्म जी माहिती आहे ती अचूक स्वरूपाची असणं आवश्यक आहे. विशेषतः मशीन लर्निंग असेल किंवा डेटाचं विश्लेषण करणे असेल, हे मोठ्या प्रमाणावर जलद गतीने अचूक पद्धतीने या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे होऊ शकतं किंवा ते होताना आपल्याला दिसून येतं. धोरण निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सांगत असताना अनेक मुद्द्यांचा आधार आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतो. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे धोरण निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जातो हे आपल्याला खालील प्रमाणे समजून येऊ शकेल. यामध्ये डेटा गोळा करणे किंवा त्याचं विश्लेषण करण्यामध्ये देखील मुख्यतः धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये AI चा वापर होताना दिसून येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया होती, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सोशल मीडिया असेल, सरकारी डेटाबेस असेल किंवा सेन्सरमधून मोठ्या प्रमाणात डेटा हा गोळा केला जातो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची मते आणि गरजा समजून घेता येतात आणि त्याचे विश्लेषण धोरणकर्त्यांच्या लोकांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात किंवा समजून घेतल्या जाऊ शकतात. म्हणजे धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होताना दिसते. त्यानंतर भविष्यवाणी किंवा त्याचं जी काही धोरण निर्मिती प्रक्रिया आहे, या धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये एखाद्या धोरणाचे भविष्यकालीन काय परिणाम होऊ शकतात याचा देखील अंदाज यामध्ये घेतला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मॉडेलचा वापर करून विविध परिस्थितीत अनुकरण करतात. आपल्याला त्याचं उदाहरण या ठिकाणी सांगता येऊ शकेल. सरकारने नवीन कर धोरण लागू केले, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे AI मॉडेल्सद्वारे तपासता येऊ शकते. तसेच निर्णय घेण्यासाठी देखील AI या पद्धतीचा उपयोग मोठ्या प्रमाणात धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केला जात आहे. AI प्रणाली डेटावर आधारित शिफारशी देऊ शकतात. या शिफारशी धोरणकर्त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. ते निर्णय अचूकपणे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नसतात, तर AI च्या विश्लेषणाने अधिक माहितीपूर्ण बनतात असं देखील म्हणता येऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोरण निर्मितीच्या एकूणच वापरामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अंमलबजावणी आणि मूल्यांकन पद्धती ही देखील निश्चित करावी लागते.
ज्यावेळेस कोणत्याही धोरणाची निर्मिती होत असताना मुख्यतः धोरण निर्माण झाल्याच्या नंतर त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी आणि शेवटचा घटक म्हणजे मूल्यांकन ही एक महत्त्वाचा यामध्ये घटक आहे. एखादे धोरण लागू झाल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांचे रिझल्ट किंवा मूल्यांकन करू शकते. उदाहरणार्थ एखाद्या आरोग्य धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर AI रुग्णालयातील डेटाचे विश्लेषण करून त्या धोरणाचा किती प्रमाणामध्ये प्रभाव झाला आहे हे तपासले जाऊ शकते आणि धोरणात आवश्यक ते बदल देखील AIच्या माध्यमातून करता येऊ शकतात किंवा AIच्या प्रक्रियेतून जे काही आपल्याला त्यामध्ये अडथळे वाटतील ते अडथळे देखील सुधारले जाऊ शकतात. धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये AIची भूमिका सांगत असताना त्याच्या अनेक स्वरूपामध्ये फायदे देखील आपल्याला सांगता येऊ शकतात. यामध्ये कार्यक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना डेटाचे विश्लेषण, निर्णय प्रक्रियेची गती वाढते, अचूकता, मानवी चुका टाळल्या जातात, AI अचूक विश्लेषण करत असते किंवा चांगल्या प्रकारे यातून धोरणाची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर पारदर्शकता देखील या प्रणालीमध्ये निर्माण होऊ शकते. निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक झाल्यामुळे लोकांचा यावर विश्वास निर्माण होऊ शकतो. तसेच काही अडचणी देखील आपल्याला सांगता येऊ शकतात. जर AI या पक्षपाती डेटावर प्रशिक्षण दिले तर त्याचे निर्णयही पक्षपातीपणे होऊ शकतात. नोकरीवर याचा परिणाम होऊ शकतो. AIच्या वापरामुळे मानवी नोकऱ्यावर देखील परिणाम होऊ शकतो किंवा आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की त्याचा गोपनीयतेवर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव होऊ शकतो. भविष्यामध्ये AI ही मशीन लर्निंग असेल धोरण निर्मितीचा एक अविभाज्य घटक म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे काही संधी या ठिकाणी आहेत, काही आव्हाने देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. धोरण निर्मिती मध्ये AIची भूमिका आपण सांगत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्राची अशी एक शाखा आहे जी संगणकीय प्रणालीचा मानवी बुद्धीप्रमाणे विचार करण्याची किंवा शिकवण्याची किंवा शिकण्याची, विश्लेषण करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता देते. मानवी बुद्धिमत्ता जशी अनुभव, तर्क, स्मृती, शिकण्याच्या प्रक्रियेतून विकसित होते त्याचप्रमाणे AI देखील मोठ्या प्रमाणावर माहिती हाताळून स्वतः शिकते आणि ते सुधारून देखील आपल्याला सांगत असते. धोरण निर्मिती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. चांगले धोरणे तयार झाले तरच आपल्याला कल्याणकारी राज्याची प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करता येऊ शकते. धोरण निर्मिती ही मूळतः डेटा व माहिती आधारित प्रक्रिया आहे. लोकसंख्येच्या आधारावर किंवा लोकसंख्या आकडेवारी किंवा आर्थिक निर्देशांक, पर्यावरणीय माहिती, जनमत, गुन्हेगारी आकडेवारी, आरोग्यविषयक डाटा या सर्वांचा अभ्यास करून धोरण हे आखले जाते. मात्र या माहितीचा प्रसार किंवा ही माहिती एवढे प्रचंड स्वरूपात आहे की पारंपरिक साधनाने त्याचे विश्लेषण करणे अशक्यप्राय होते. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे त्याचे विश्लेषण अतिशय कमी वेळामध्ये, मोजक्या शब्दामध्ये त्याचं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करता येऊ शकतं. धोरण निर्मितीमध्ये संशोधन आणि धोरणस्तरीय त्याचं महत्त्व देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याच्यामध्ये जागतिक बँक असेल किंवा भारतातील नीती आयोग असेल यासारख्या संस्थांनी धोरण निर्मितीमध्ये AIच्या वापरावर संशोधन करून अहवाल देखील प्रकाशित केलेले आहेत. या सर्वांना एकमुखी निष्कर्ष आपल्याला देता येऊ शकतं. AI धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक किंवा लोकाभिमुख बनण्यासाठी काम करणारी एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. धोरण निर्मितीची प्रक्रिया ही जी आहे ही पारंपरिक स्वरूपाची प्रक्रिया नसून ती आधुनिक स्वरूपाची प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. कोणत्याही धोरणाची निर्मिती करत असताना समस्येची ओळख करून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपल्याला विशिष्ट असा अजेंडा या ठिकाणी ठरवावा लागतो आणि त्या अजेंड्यानुसारच आपल्याला काय करावं लागतं, काम करावं लागतं किंवा त्या पद्धतीचं धोरण हे निर्माण करावं लागतं. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे माहिती संकलन आणि त्याचं विश्लेषण करणे हा देखील एक महत्त्वाचा घटक धोरण निर्मिती आणि AI प्रक्रियेमध्ये आपणास सांगता येऊ शकतं. धोरण पर्यायाची ज्यावेळेस आपण रचना करतो त्यामध्ये मुख्यतः माहिती संकलनाद्वारे
समस्येवर उपाय देखील मांडले जाऊ शकतात. यामध्ये आपल्याला डेटा हा अचूक स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. नवनवीन उद्योगधंदे, व्यावसायिक शिक्षण किंवा सार्वजनिक धोरणावर रोजगारावर हमी राबवणे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निर्णय घेणे. हा जो निर्णय घेण्याचा जो टप्पा आहे हा एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर येतोय. निर्णय घेताना राजकीय दबाव, संसाधनाची उपलब्धता आणि जनमत या गोष्टी विचारात घेतल्या जातात. जसं उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल, भारतात 2005 साली पारित झालेले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, ज्याला आपण मनरेगा असं म्हणतो, हा एक मोठा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता. निर्णय प्रक्रियेमध्ये पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद, विधिमंडळ आणि न्यायालय सुद्धा निर्णायक भूमिका बजावतात, हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आणि धोरण निर्मिती झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करत असताना देखील EIची भूमिका ही महत्त्वाची आहे. कारण की धोरण कितीही चांगले असून चालत नाही, परंतु त्या धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचे जे काही त्याचे फायदे आहेत किंवा जलकल्याणासाठी जे आपण ते धोरण निर्माण केलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. धोरण व्यवहारामध्ये उतरवण्यासाठी शासकीय यंत्रणा, वेगवेगळे विभाग, जिल्हा, पंचायत स्तरावर देखील प्रशासन याच्यामध्ये भाग घेत असतं आणि चोख पद्धतीने अंमलबजावणी करत असतं. अंमलबजावणी करताना बजेट असेल किंवा मनुष्यबळ असेल, स्थानिक स्तरावरील सहकार्य असेल, कायदेशीर तरतुदी असतील, या सर्व बाबींचा विचार करून किंवा त्याचं निरीक्षण करून त्या घटकाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करावी लागते. उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल, आरोग्य धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा स्तरावरील आरोग्य केंद्र, आरोग्य कर्मचारी, औषध पुरवठा आणि कार्यक्षमता किंवा आवश्यक असणारे जे काही घटक आहेत ते आपल्याला त्याची माहिती अगोदर घ्यावी लागते. नंतरच आपल्याला त्याचं प्रभावीपणे अंमलबजावणी करता येऊ शकेल. धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर त्याचा समाजावर झालेला परिणाम तपासणे हा देखील एक महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मूल्यमापन असेल किंवा जे काही त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या देखील आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत. आणि हे सोडवत असताना त्याची अंमलबजावणी चोख पद्धतीने करत असताना, लोकाभिमुख निर्णय घेत असताना यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा होताना दिसतो. कारण की आपल्याला जे काही भविष्य काळात किंवा येणाऱ्या अडचणी आहेत ह्या अडचणी देखील कमीत कमी काळामध्ये EIच्या माध्यमातून समजून येऊ शकतात आणि आपण त्या धोरणांमध्ये सुधारणा करून प्रभावीपणे धोरण ते कसं राबवलं जाऊ शकेल यावरही देखील विचार करू शकतो. पारंपरिक धोरण निर्मिती प्रक्रिया समाजामध्ये समस्या सोडवण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी, कार्यक्षमता आणि वस्तुनिष्ठता यामध्ये वेग निर्माण करण्यासाठी ही देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये होताना दिसतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरण निर्मिती हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा ई-गव्हर्नन्स असेल, असे प्लॅटफॉर्म्स किंवा ऑनलाईन प्रक्रिया असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून EI प्रणाली ही स्वयंचलितपणे ओळखता येऊ शकते. यामध्ये माहिती संकलन आणि त्याचं विश्लेषण हे देखील एक महत्त्वाचा घटक आहे. पर्यायाचं म्हणजे पर्यावरणाचा किंवा एकूण प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास देखील यामध्ये महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय संशोधन व अनुभव हे देखील याच्यामध्ये महत्त्वाचे असतात. या विषयावर किंवा या विषयाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काय संशोधन झालेले आहे, काय कुठल्या स्वरूपाची माहिती हे स्पष्ट झालेली आहे हे आपल्याला यामध्ये सांगता येऊ शकेल किंवा त्याचा आपल्याला अभ्यास देखील करता येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा अनुभव अभ्यासत असताना वेगवेगळ्या विकसित देशांमध्ये धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये जे विकसित देश आहेत, सामाजिक आर्थिक परिस्थिती, राजकीय परंपरा आणि तांत्रिक पायाभूत सुविधांच्या आधारे वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्यामध्ये विकसित देशांमध्ये धोरण निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर धोरण निर्माण करण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत आणि त्याचं मूल्यमापन करण्यापर्यंत ही प्रक्रिया अतिशय सोयीस्कर अशा स्वरूपाची झालेली आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याच्यामध्ये अमेरिका आहे, युरोपियन युनियन आहे, त्याचबरोबर चीन असेल, भारत असेल, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आता
या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होताना दिसतो. भारतामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला नीती आयोग आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून देखील एआयचा वापर आरोग्य, शिक्षण, कृषी, स्मार्ट शहरे स्मार्ट करण्यासाठी देखील या एआयचा वापर धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो.